सराटी गावात होणाऱ्या सभेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि मनोज जरांगे यांच्या सभेचा आजचा शेवटचा दिवस देखील आहे. आणि त्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिंदे कमिटी जी या सगळ्या संदर्भात नेमलेली होती ते देखील मराठवाड्यात आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया. पहिला प्रश्न असा आहे की 14 तारखेला तुमची सभा होते आणि त्याच काळात शिंदे समिती मराठवाड्यामध्ये फिरणार आहे. समिती फिरते ही चांगली गोष्ट आहे, परंतु जे सरकारशी आमचं ठरलं होतं की कायदा पारित करण्यासाठी 4 दिवसात तो होणार नाही. सगळ्या पक्षांना आणि सत्ताधाऱ्यांनी एक बैठक घेऊन ठराव केला होता की 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे टिकणारं आरक्षण तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे देतो. त्यासाठी आधार लागेल. तर मराठा समाजाला आता आधार मिळालेला आहे समितीजवळ. आता तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ शकता. तुम्हाला मराठा समाजाचा ओबीसी समाविष्ट करावाच लागणार आहे. कारण आधार 1 काय मिळाला आणि 10 काय मिळाले. आधार एखाद्या जातीचा आधारच नाही आहे. मग त्याचं मूळ एखादी जरी प्रत मिळाली तरी ते सगळे रक्ताचे लोक आहेत, म्हणून तुम्हाला ते घ्यावं लागतील. किंवा सगळ्यांचा व्यवसाय एकच आहे, या आधारावर तुम्हाला किमान ओबीसीत सगळ्यांना समाविष्ट करून घ्यावाच लागणार आहे. त्याचं कारण तुम्हाला 1 ऐवजी 5,000 पुरावे मिळालेत. आता तुम्ही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाविष्ट करू शकता आणि ते तुम्हाला करावंच लागेल. बरं, समिती मराठवाड्यात आहे. आज 2 ते 4च्या दरम्यान त्यांनी आवाहन केलं आहे की काही पुरावे असतील तर आपण दिले पाहिजेत. या काळात आपण काही पुरावे देणार आहेत का? हो, आम्ही आमचे माणसं पाठवलेत. आज पाठवलेत, उद्यासुद्धा पाठवणार आहेत आम्ही जालन्याला. पण मराठा समाजाला मी ABP माझाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये समिती येणार आहे आजपासून 11 ते 23 येणारे त्या काळात असणारे पुरावे स्वतः त्यांच्याकडे जाऊन सादर करावे. मराठा आणि कुणबी एक असलेल्यांचे पुरावे द्यावेत, ही सगळ्यांना माझी विनंती आहे आणि आव्हान पण आहे. बरं, दुसरं असं आहे की तुम्ही सरकारला मुदत दिलेली आहे ती महिन्याभराची होती. त्यात तुम्ही पुन्हा 24 तारखेपर्यंत म्हणजे 14+10 24 तारखेपर्यंत मुदत देणार आहात आणि 23 तारखेपर्यंत ही जी समिती आहे ती मराठवाड्यातच आहे. मग एका दिवसात तुमच्या मुदतीच्या आत हे आरक्षण देणं शक्य आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण समिती तर 23 तारखेपर्यंत इथंच आहे. शक्य आहे, कारण त्यांना शक्य नसतं, त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला नसतं. आता त्यांनी वेळ घेतला, त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. कारण मराठा समाज रात्रंदिवस जागा आहे. सध्या सोयाबीनचे काढणीचे दिवस आहेत, लोक शेतात जायला तयार नाहीत. लोक वाट बघतात. बारीक बारीक लेकरं सुद्धा रात्रंदिवस, ज्यांची 6ची सभा आहे सायंकाळची ती 5 वाजता व्हायला लागली. याचा अर्थ असा होतो तिथं वेदना घेऊन बसले, ते सभेला नाही आले लोक आणि लाखात येतात, आता हजारात नाही येत. जे गर्दी करणं हा भाग वेगळा, भाषण देणं हा भाग वेगळा, पण त्यांचं मन जाणून घेणं. आपले सुद्धा सगळे चॅनल तिथं असते, ते स्वतः मन जाणून घेतात. तुम्ही इतक्या रात्रीपर्यंत का थांबला? त्या लोकांना काहीही दिलं तरी ते नाही बसू शकत इतका वेळ. परंतु ते तिथं वेदना घेऊन आले, त्यांना मला बघायला आलेत, नस गर्दी करायला आलेत. ते वेदना घेऊन आलेत की आमच्या लेकरा बाळांचं अस्तित्व आता धोक्यात आलंय, आमचं भविष्य धोक्यात आलंय, आम्हाला आरक्षण पाहिजे. म्हणून सरकारनं एका दिवसात काम ते होतंय. सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तुम्ही द्या आणि ते तुम्हाला द्यावंच लागते. त्याशिवाय मात्र आम्ही हटत नाहीत. आणि आंदोलनाच्या बाबत तुम्ही विचारलंय पुढं काय, कुठं आम्ही मंडप खाली ठेवलाच नाही ना. मराठा समाजाला मी शब्द दिलेला आहे, मराठा समाजाशी मरेपर्यंत गद्दार करणार नाही. किती आरोप करू द्या कुणी माझ्यावर, कसले बी काही, पण नाही म्हणजे नाही. मराठा समाजाला शब्द दिलेला आहे, मराठा समाजाला मी मायबाप मानले आणि त्यांनी मला आता पोरगा मानले. त्यामुळं आमच्यात कुणीच दरी निर्माण करू शकत नाही. राज्य बी नाही आणि देश बी नाही. शक्तीच कोणची अशी नाही राहिली की ती आता आमच्यात फूट पाडू शकत. सर्वसामान्यांना हातात घेतलाय. त्यामुळे आम्ही कुठं आंदोलन थांबवले. मराठा समाजाचा शब्द दिला, जोवर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. मात्र आंदोलन शांततेत सुरू राहणार आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही काय मागा. आता पुन्हा 24 तारखेनंतर आंदोलन तुम्ही उपोषण करणार नाही, ते तर मी 40व्या दिवशी सांगणार आहे. तोपर्यंत आम्ही शब्द दिलेला आहे, सरकारला 40 दिवस आम्ही डिस्टर्ब करणार नाही. मला नाही वाटत तिथून पुढे आम्हाला आंदोलन करायची वेळ येईल. मी 100% खात्रीनं सांगतो, शिंदे साहेबांचं सरकार वेळ घेतलाय याचा अर्थ त्याच्या आत मराठा समाजाला आरक्षणच देणार. आणि मराठा समाजाला 100% खात्री वाटतंय, पण धाडसी निर्णय घेण्याची क्षमता त्यांची ती, ते 100% मराठ्यांना आरक्षणात देणार. त्याच्यात आंदोलन करायची वेळ आमच्यावरती येणार नाही. तिथून वेळ आली तर मनोज जरांगे पुन्हा तयार आहे लढण्यासाठी. ती तर उभाच केलेलं आहे त्या दिवसापासून.
ते बंदच होत नाही. आता कुणी आला तरी नाही होत. आरक्षण घेतल्याशिवाय नाहीच. किती बी ताकद लावा, किती डावं टाका, नाहीच थांबणार आम्ही. कसला डाव टाका तुम्ही, उधाळाच म्हणून समजायचं. डाव टाकले जात आहेत. अरे लय अवघड आहे त्यांचा कार्यक्रम दादा. काय काय करते ते तर भरोसाच नाही त्यांचा. उगा आता आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत म्हणून आम्हाला जुळत आहे ते. आम्ही बरोबर जुळतो त्यांना. हातीच लागत नाही, लागणार बी नाही. अरे काय ते शेतकऱ्याचे पोर आहेत आम्ही, आम्हाला माहिती आहे सगळं की काय केल्यावर कसा धोका बसतो, काय नाही केल्यावर काय होतं, पिकाला कोणची फवारणी केल्यावर जळत आहे, कोणची नाही केल्यावर जळत नाही. आमच्या डोक्यात ते कोण डाव टाकल्यावर काय होणार आहे. कोण टाकते डाव? अरे सगळं सरकार आहे. एकाच नाव कसं घेता येईल? 40 दिवसानंतर घेऊ ना. कारण सध्या आम्ही शब्द दिला आणि तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं. पण एवढं सांगतो मी ABPच्या माध्यमातून, खरं सांगतो मनातलं. मी कधी खोटं बोलत नाही, मला येतं नाही, लबाडकी मी करतच नाही. सरकारने एवढ्या वेळेस वेदना लक्षात घ्यावं. इतक्या ताकदीनं एवढी लाट उसळली नाही आणि इतक्या ताकदीनं लोक ती वेदना घेऊन बाहेर आले नाही. त्या वेदनेचे फक्त जाणीव ठेवा. मराठ्यांना आता मात्र तळपायला लावू नका. म्हणजे अजूनही तुमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते कवा करणार नाहीत. त्यांना वाटतंयच ना बंद झालेलं बरं. त्यांना वाटतंयच ना फसवणूक, धनगर बांधवाची फसवणूक, आमचीही फसवणूक, पिढ्याने पिढ्या हेच दणका चालू आहे त्यांचा. त्यांना आम्हाला दिला 40, त्यांना दिलं 50. आणि इथून माग सत्ता आली, जे पळलेलं आहे का ते त्यांना बी म्हणतो धनगर बांधवाला ना आम्हाला मग सत्ता आली की दिलंच तुम्हाला आरक्षण. आणि ते सत्तेत आलं का ते पळलेलं म्हणतंय मग आले का तुम्हाला 4 दिवसात देतो. अरे देतो का तू? 50 वर्ष झालं तुमचे बदले पालट्या व्हायला लागल्या तरी द्या ना तुम्ही. आणि आमची सगळ्यात मोठी जाते दोघाची. आणि आम्ही दोघं जरी एक झालो तर मग काय करता? आम्हाला फसवा लागले का तुम्ही? आम्हाला का त्यांच्या गोरगरिबांच्या पोराला मिळू एक झालो तर म्हणजे मतपेटीतून नाही हो. ते जाऊन त्या राजकारणाच्या यात पडतच नाही. आमची वाटत नाही ती. एक झालं म्हणजे आमच्या न्यायासाठी आम्ही दोघं जरी एक झालो तर आम्ही न्यायच घेणार. सगळ्यात मोठी जाते आमच्या राज्यात. आम्ही 1 नंबरला, ते 2 नंबरला आहेत. आम्ही जरी एक झालो तर आमच्या पोराला न्यायच घेऊत ना आम्ही. आमच्या अस्तित्वासाठी आम्ही नाही लढणार, मग कोणासाठी लढणार? सरकारनं फक्त मला एवढं सांगायचं, मराठा आरक्षणाचा विषय आहे ना, त्याला आता आरक्षण देऊन पूर्ण विराम दिला पाहिजे. फक्त ती वेदना समजून घ्यायला पाहिजे त्यांनी की ही भयानक वेदना आहे आता. ही परिस्थिती भयानक आहे की लोकांना आता आरक्षण पाहिजे. मग आहेतच ना, आमचा व्यवसाय पण तोच आहे. मराठा समाजाला ते मिळालेल्या पुरावाचा आधारा घेऊन सरसकट मराठा समाजाला OBC समाविष्ट करावं ही सरकारला विनंती. ह्या वेदना फक्त ओळखा बस. याच्या पलीकडे काही मागणी नाही. तुम्ही ताणू नये, आम्हाला गोरगरिबांना न्याय द्यावा. काल संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत आपण असं म्हटलं की 16% मराठा समाजाला आरक्षण द्या. हे 16% आरक्षण कुठून हवंय, म्हणजे कसं हवंय? OBCतून. OBCत जे 14% आरक्षण होतं. माननीय मंडल कमिशननं जे आरक्षण लागू केलं ते 14च होतं. 16 कसं काय झालं? ते वरचं 40, 30 कसं काय झालं? 16 कसं दिलं? ते आमचं होतं. OBC बांधवांनी त्यांचं घेतलं पाहिजे, आमचं उर्वरित दिलं पाहिजे. अतिरिक्त आरक्षण आहे ते एक्स्ट्राचं, ते आम्हाला दिलं पाहिजे ना. तुम्हाला काय करायचं ते करा. आमची सरळ मागणी, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, OBC समाविष्ट करा, किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग करून तुम्ही आरक्षण देऊ शकता. 50% आत. तुम्हाला मर्यादा वाढायची असेल तर नंतर वाढवा. आधी मराठ्यांना 50% आत घ्या. मर्यादा तुम्हाला जितकी 200%, 500% काय वाढवायची तर वाढवा. वरचं आम्ही घेत नाहीत. आणि तुम्ही जर नोंदीनुसार देणार असाल तर अर्धवट तर आम्ही घेतच नाही. सरसकटच कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्राला पाहिजे. बरं, पुरुषोत्तम खेडेकर असं म्हणतात की राज्य शासनाला हा आरक्षण देण्याचा अधिकारच नाही आणि हे जे सरकार आहे ते मनोज जरांगे यांना गाजर दाखवतंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्याबद्दल मी नाही काय म्हणणार. कारण ते अभ्यासक आहेत, त्यात ज्येष्ठ आहेत ते, आणि खरोखरच त्यांचा प्रचंड याच्यातला अभ्यास आहे. आम्ही त्यांच्याकडूनही काही गोष्टी समजून घेऊ. पण गाजर नाही दाखवून देणार. साहेबाला शब्द देतो, गाजर गुजर त्यांना दाखवून देणार नाही. मराठ्यांचा OBCतच समाविष्ट करून घेणार. या सुट्टीच नाही. हा, माहिती मार्गदर्शन साहेबाचं आम्ही नक्की घेऊ, त्यात काही दुमत नाही. त्यांना पहिल्यापासून वाटतं आमच्या गोरगरिबांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे, पहिल्यापासून वाटतं. मात्र गाजर नाही घेणार आम्ही. साहेबाकडून आणखीन मार्गदर्शन घेऊ, पण गाजर नाही, OBCतच समाविष्ट करून घेऊ. आणि कसं समाविष्ट करत नाहीत ते मराठी यावेळेस बघणार आहेत. मंडळ आयोगासमोर पुरुषोत्तम खेडेकर असं पण म्हणतात, मंडळ आयोगासमोर त्या काळातील जे लोक होते त्यांनी खरं तर OBCतून
राजकीय नेते जे होते त्यातून ओबीसीतून ओबीसीत घेण्याची म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत घेण्याची मागणीच केली नाही. नाही, त्यावेळेच्या केली नसेल. त्यावेळेचं समजा आपल्याला नाही सांगता ना. त्यांनी त्याच्यात प्रचंड अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्यांना त्या काळाचं माहीत असेल. पण ते आपल्याला नाही माहिती, जे माहीत नाही ते बोलणं योग्य पण नाही. पण त्यांनी जर हा म्हणले असते त्यावेळेस तर आज आमच्यावर ही आंदोलन करायची वेळ आली नसती. ते म्हणले सुद्धा असते 100%. पण त्याचा अर्थ असा नाही की सरकारनं मग ते म्हणलेत म्हणून आम्हाला द्यायचं नाही, हे अर्थ सरकारनं काढायचा नाही. आम्ही ओबीसीत आहोत, ते द्यावं. त्यांनी बाकीच्यांनाही समजून सांगावं, तुमचं एवढं आहे, तुम्हाला कुठंही काय होत नाही, त्यांचं एवढं आहे, किंवा आम्ही मर्यादा वाढवतो पण अगोदर आम्हाला आत घ्या मग वाढवा. पण हे आम्ही ऑलरेडीच ओबीसीत आहेत, मला नाही वाटत मर्यादा वाढायला लागेल. ऑलरेडीच आम्ही ओबीसीत आहेत, त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, ही आमची मागणी आणि ती आम्ही पूर्ण करणार. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणारच. दुसरं आहे, त्यांनी तुम्ही जी मागणी करता तीच सातत्यानं त्यांनी असं म्हटलं की विदर्भातले मराठा कुणबी आहेत तर मराठवाड्यातले पण कुणबी आहे ते मानलं पाहिजे. पण ते असं सांगत असतानाच असं म्हणाले आहेत की त्या काळी ओबीसीत येणं कमीपणाचं मानलं जात होतं, त्यामुळे अनेकांनी नोंदी केल्या नाही. तेच तर झालं ना. त्यावेळेचं त्यांना काय झालं तर कोणाला माहीत. आता आम्हाला यांना द्यायची वेळ आली ना. आता आम्ही झुंजत होतो आता द्या 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 म्हणून. त्यावेळेस ते जर थोडे हुशारी दाखवली असती तर ते साहेब म्हणते ते काही चूक नाही ना. त्यावेळेस हुशारी दाखवली असते आज आम्हाला यांना द्यायची गरज नसती पडली. आज सगळा समाज रस्त्यावर आहे आज त्यांच्या एका जणाच्या त्या चुकीमुळं. मग आता त्यांनी चूक केली, सरकारने दुरुस्त करायला पाहिजे ना. चला त्यांची चूक झाली होती पण ओबीसीतच समाविष्ट आहे मराठा समाज. मराठा आणि कुणबी एकच आहेत, देऊन टाका यांना. आता जर साहेब एवढं सांगते तर सरकारनं किमान एवढं तर लक्षात घेतलं पाहिजे ना आता की आहेतच मराठा आणि कुणबी एकच. त्यावेळेच एखाद्या चुकीमुळं कशाला मुर्दे पडून द्यायचे मराठ्यांच्या पोराची, फाशी घ्यायला लागते एका टक्क्यावर हुकल्या तर. हे सरकारनं आता जाणून घेतलं पाहिजे, हे मत आहे आमचं, आणि द्यावं. बरं, एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की आता आजपासून 18 दिवस शिल्लक आहेत तुमच्या मुदतीचे, म्हणजे हे 4 आणि पुढचे 4 आणि 10, 18 दिवस आहेत. आता तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता? हात जोडून सांगतो, या समाजाच्या वेदना ओळखा. खूप रस्त्यावर समाज आहे, कामात कुणी जात नाही. बारीक लेकरांपासून वेदना घेऊन पळतात. 5 वर्षाचे लेकरंसुद्धा एक मराठा म्हणतात, आरक्षण द्या म्हणतात. आमचं म्हणणं आहे हात जोडून, तुम्हाला पुरावे मिळाले, नका बहाणे करू. आता पुरावे मिळाले, तुम्ही बोलल्याप्रमाणे झाले. 1 महिनाही दिला. तुम्हाला आधारासाठी कायदा बनवायला आधार पाहिजे होता, तोही मिळाला. ते पुराव्यावर एक जरी असला त्या आधारावर एका पुराव्यावर धरायचं. तुमच्याकडे पुरावा आहे म्हणजे तुमच्या चुलत्याला द्यायचं नाही असं नका करू. तुमच्या रक्ताचा आहे, तुमचा मिळाला म्हणजे ते त्यांना गुंफीत चला की ही साखळी एकच आहे, हे एका रक्ताचे. एका पुराव्यावर द्या. पण तुमच्याकडे 5,000 आहेत, त्यामुळं आता समितीला उगाच सांगायला लावू नका, सरकारनं आव्हान करायला लावू नका की ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते आणून द्या. आणि एक मिळाला ना दादा, 5,000 मिळाले, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाविष्ट करा. आता हात जोडून विनंती आहे तुम्हाला, अंत नका बघू समाजाचा. पण तुम्ही आपण बोलताना 2 गंभीर आरोप केलेत. एक म्हणजे तुमच्या या सगळ्यात डाव टाकला जातो आहे, आणि तुम्ही हेही म्हटलात की अजून मंडप काढलेला नाही. या सगळ्याची उत्तरं कधी मिळणार आहेत? 40व्या दिवशी. 40व्या दिवशी याचं उत्तर मिळणार म्हणजे मिळणार 100%. आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, ही मराठा समाजाला शब्द आहे आणि सरकारला पण आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. तुम्ही काहीही आरोप म्हणा, कितीही उठवा कुणाला, आंदोलन थांबत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय माघार नाही. हे होते मनोज जरांगे, आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अजून 18 दिवस शिल्लक आहेत. सरकारने त्या काळामध्ये आरक्षणाची जी मागणी आहे, कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी आहे ती पूर्ण करावी, अन्यथा मंडप काढलेला नाही. आणि दुसरा गंभीर आरोप केला आहे की या काळामध्ये अनेक डाव सरकारच्या वतीनं टाकण्यात आले, मात्र त्यांना ते पुरून उरलेले आहेत, आणि कोण डाव टाकत होतं ते देखील 40व्या दिवशी स्पष्ट करू असं देखील मनोज जरांगे म्हटलेत. मात्र त्यांनी सरकारला आवाहन केलं आहे की दिलेल्या मुदतीमध्ये सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.